महाअवतार नृसिंह हे भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार आहेत आणि महाअवतार नृसिंह यांचा अवतार कसा झाला आणि मित्रांनो तुम्ही सिनेमानुसार पाहिलं, पण आज आपण आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण यानुसार जशा जी कथा आलेली आहे त्याच कथेनुसार आपण आजच्या या व्हिडिओमधून महाअवतार नृसिंह या भगवान श्री हरी विष्णूच्या अवताराची कहाणी पाहणार आहोत। तर ही मूवी कशी वाटली तोपर्यंत आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मित्रांनो, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे दोघे राक्षस बंधू, त्यांच्या वडिलांचे नाव कश्यप आणि आईचे नाव दिती। मित्रांनो, हे दोन्ही बंधू अतिशय बलवान आणि राक्षसी प्रवृत्तीचे होते। हिरण्याक्ष हा मोठा होता, त्यामुळे हिरण्याक्षाने लवकरच सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली। ऋषीमुनींना त्रास देणं, धार्मिक कार्याचा विध्वंस करणं, ऋषीमुनींचं होम हवन सर्व काही बंद पाडणं आणि प्रत्येक स्त्रियांवर अत्याचार करणं, अशा प्रकारचे घोर कर्म हा हिरण्याक्ष करू लागला। त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंच्या भक्ताला त्रास पाहायला लागला आणि त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूने वराह रूपामध्ये अवतार धारण केला आणि त्या हिरण्याक्षाचा वध केला। सर्व काही सृष्टी परत आनंदित झाली, परंतु ज्यावेळेस ही बातमी हिरण्याक्ष याच्या छोट्या बंधूला हिरण्यकश्यपूला कळाली त्यावेळेस हिरण्यकश्यपूला देखील भयंकर अशा प्रकारचा क्रोध आला। आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा, श्री हरी विष्णूंना दंड द्यायचा, अशा प्रकारे त्यांनी मनामध्ये दृढ निश्चय केला आणि भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येस सुरुवात केली। आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून मला रात्री मरण नको, दिवसा मरण नको, शस्त्रानं मरण नको, अस्त्रानं मरण नको, घराच्या आत मरण नको, घराच्या बाहेर मरण नको, अशा प्रकारचं वरदान प्राप्त करून घेतलं। आणि ज्या वेळेस वरदान प्राप्त झालं त्यावेळेस हिरण्यकश्यपूने मी अमर झालो, त्यामुळे तो सुद्धा त्याच्या भावाप्रमाणे विध्वंस करू लागला। पृथ्वीवर त्यानं सर्व काही विजय प्राप्त करून घेतला आणि सगळीकडे मीच देव आहे अशा प्रकारचे तो सिद्ध करायला लागला। जो व्यक्ती भगवान श्री हरी विष्णूंचं नाव घेईल, देवतेची पूजा करायला लागेल, त्याला मृत्यूदंड द्यायचा, अशा प्रकारचे घनघोर कर्म तो हिरण्यकश्यपू करायला लागला। सर्वांना त्रास देणं आणि त्यांना आता तर सिद्धच करून टाकलं की मी सोडता या पृथ्वी तलावावर दुसरा कोणी देवच नाही, सर्वांनी मलाच देव माना। जो त्याला देव मानत नव्हता त्या प्रत्येकाला हिरण्यकश्यपू हा मृत्यूदंड द्यायला लागला। पण भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा एक लीला केली। त्या क्रोधी राक्षसाच्या हिरण्यकश्यपूच्या पोटी त्या क्रोधी राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला, जो निष्ठावान श्री हरी विष्णूंचा भक्त होता। तो सर्व काळ श्रीमन नारायण अशा प्रकारच्या नामाचा उच्चार करायचा। आता ज्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूला समजलं माझा जो पुत्र प्रल्हाद आहे तोच त्या विष्णूची पूजा करतोय, तोच त्या विष्णूचं नामस्मरण करतोय, हिरण्यकश्यपूने ठरवलं की आता या प्रल्हादाला सुद्धा मृत्यूदंड द्यायचा। त्याच्याच मुलाला प्रल्हादाला मृत्यूदंड देण्याकरता हिरण्यकश्यपूने अनेक प्रकारचे प्रयत्न केले। त्याला अग्नीत टाकले, विष पाजले, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे प्रयत्न केले, पण तरी सुद्धा त्या प्रल्हादाला मरण येत नाही। त्यामुळे स्वतः हिरण्यकश्यपूनच त्या प्रल्हादाला विचारलं की तुला कोण वाचवतो, तुला तारणारा कोण आहे? त्यावेळेस प्रल्हादानं सांगितलं की मला नारायण वाचवतो, श्री हरी विष्णू वाचवतात। त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणाला तुला तो नारायण वाचवतो, तो कुठं आहे नारायण? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणाला की माझा भगवंत सर्वकडे, माझा भगवंत हा सगळीकडे। त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणाला सगळीकडे तर मग या खांबात सुद्धा आहे। तो भक्त प्रल्हाद म्हणाला की सगळीकडे असणारा या खांबात का नसणार? त्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लात मारली। त्यावेळेस त्या खांबातून भगवान श्री हरी विष्णू प्रगट झाले। खांबावरील लात मारली दुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला। त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार झाला। त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णूंनी नृसिंहाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतला, कारण ब्रह्मदेवाचं वरदान होतं जो तुला मारणार आहे तो मनुष्यही नसला पाहिजे आणि पुरुषही नसला पाहिजे। त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंनी अशा प्रकारे अवतार घेतला आणि त्या ठिकाणी रात्रीही नाही, दिवसा नाही, संध्याकाळच्या वेळेस त्या हिरण्यकश्यपूला पकडलं। घराच्या बाहेर नाही, घराच्या आत नाही, हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर मांडलं आणि शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, स्वतःच्या नखानं त्याचं पोट फाडून सर्व काही आताडे बाहेर काढले आणि त्या हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला। वध झाल्यानंतर अशा प्रकारे नृसिंह भगवंताचा अवतार झाला। सगळीकडे आनंद झाला आणि परत सृष्टी सर्व काही आनंदीमध्ये वातावरण झालं। आणि अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुराणामध्ये ही कथा आलेली आहे आणि याचनुसार महाअवतार नृसिंह
या प्रकारच्या मूवीचं, या प्रकारच्या चित्रपटाचं निर्माण झालेलं आहे। आपण सर्वांनी ही मूवी पाहिली का ती कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि मूवी ही तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ सुद्धा कसा वाटला ही माहिती तुम्हाला अगोदर होती का हे सर्व काही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय भगवान नरसिंह।